कोल्हापुरामध्ये महायुतीच्या नेत्यांसमोर मोठाच पेच निर्माण झालाय। शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना उमेदवारी द्यायला भाजपच्या स्थानिक नेत्यांनी विरोध केला। इतकंच नव्हे तर उमेदवारी दिल्यास मदत करणार नाही असा इशाराही देण्यात आला। परिणामी संजय मंडलिकांसमोर मोठं आव्हान निर्माण झालंय। फडणवीस साहेब आणि सीएम साहेबांच्या कानावरती घाला की इथं उमेदवार बदला, वेळ अजून गेलेली नाहीये। भाजप प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य संग्रामसिंह कुपेकर यांना विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचा विरोध आहे। 2019च्या निवडणुकीनंतर विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचा कुठल्याही गावाशी संपर्क नाही, त्यामुळे आम्ही सांगितलं तरी त्यांना आता कुणीही मत देणार नाही असा दावा कुपेकरांनी केलाय। निवडणुकीत दगाफटका झाल्यास भाजपने काम केलं नाही असा ठपका आमच्यावर नको असं कुपेकर यांनी स्पष्ट केलंय। परिणामी शिवसेना आणि भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। भाजपकडून कोल्हापूर मतदारसंघ सातत्याने मागितला जातोय, मात्र शिवसेना त्यांची जागा सोडायला तयार नाही। परिणामी विद्यमान खासदार संजय मंडलिक यांनी मतदारसंघाचा दौरा देखील सुरू केलाय। भाजपच्या बूथ प्रमुखांच्या मेळाव्यात संग्रामसिंह कुपेकर यांनी संजय मंडलिकांच्या विरोधात थेट भूमिका घेतली। निधी येतच नाही तर निधी हा कुठला? त्याच्यामुळे तुम्ही फडणवीस साहेब आणि सीएम साहेबांच्या कानावरती घाला की इथं उमेदवार बदला, वेळ अजून गेलेली नाहीये। उद्याच्या दृष्टीने जर काय दगाफटका झाला तर आमच्या डोक्यात खापर। आम्ही तुम्हाला सांगायला जरी आलो तरी तुम्ही मतदान करणार हे मलाही माहिती। हे खरं काय खोटं आहे? शिवसेनेनं संग्रामसिंह कुपेकरांच्या वक्तव्यावरून आक्रमक पवित्रा घेतला। भाजपच्या चिन्हावर लढणारा उमेदवार हवा असं वक्तव्य संग्रामसिंह कुपेकरांनी केल्यामुळे राजेश क्षीरसागर यांनी खडे बोल सुनावले। भाजपचे पदाधिकारी अशा प्रकारची भूमिका घेऊन स्वतःच्या पायावर दगड तर मारून घेत नाहीयेत ना असा सवाल उपस्थित केला। एनडीएच्या घटकातील सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, लोकप्रतिनिधींना मी आवाहन करतो की एनडीएच्या माध्यमातून नरेंद्रभाई मोदी परत एकदा पंतप्रधान होणे अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून मागणी असावी, पण ती मागणी इतपत असावी की कुठला डिस्टर्बन्स निर्माण होऊ नये। आणि त्यामुळे मागणी करत असताना आपणच आपल्या पायावर दगड तर मारून घेत नाही ना, आपल्याला स्वतःलाच नुकसान तर काय होत नाही ना, या भूमिकेतून आपण मागणी केली पाहिजे। संजय मंडलिकांच्या उमेदवारीला विरोध करणारे संग्रामसिंह कुपेकर खासदार धनंजय महाडिकांचे निकटवर्तीय मानले जातात, त्यामुळे धनंजय महाडिक यांनी समन्वयाची भूमिका घेतली। खरं पाहता थोडंसं त्याचा तपास घ्यावा लागेल की हे पूर्वीचा आहे का ताजा आहे, नवीन बोललेत का। आणि खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करू नये या मताचं मी आहे। कारण आपण राज्यामध्ये महायुतीचं सरकार चालवतो, 3 पक्ष एकत्रित हे सरकार चालवत आहेत आणि या निवडणुकीला सुद्धा सामोरं जात असताना 3 पक्ष एकत्र जाणार आहेत। निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार संजय मंडलिकांच्या उमेदवारीला विरोध केला, त्यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडलाय। परिणामी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांना डॅमेज कंट्रोल करावं लागणार आहे। कोल्हापूरहून ज्ञानेश्वर साळोखेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।